ऑलरेडी तुम्ही सगळा लिहिलाय सिलेबस, पण परत एकदा फर्स्ट चॅप्टरचा सिलेबस लिहा. राईट डाऊन. Unit 1 Network Layer and Protocols. Network Layer and Protocols. First point 1.1 IP addressing. Into that address space, comma notations, comma class full addressing, comma classless addressing, comma network address translation. मोबाईलच्या स्क्रीनची हेल्प घेऊ शकता. इट्स ओव्हर. हा मॅम. ओके ठीक आहे. सिलेबस लिहिला सगळ्यांनी फर्स्ट चॅप्टरचा. देन असाइनमेंट क्वेश्चन्स राईट डाऊन. एक मिनिट. ओके. फर्स्ट क्वेश्चन राईट डाऊन. Explain ICMP protocol. Explain ICMP protocol question mark. Describe the header format of ICMP. ठीक आहे. फर्स्ट चॅप्टर मध्ये ICMP आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट चॅप्टरचा क्वेश्चन आहे हा.
नेक्स्ट 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन. नेक्स्ट ड्रॉ अँड सॉरी state the importance of IPv6 over IPv4. मॅम रिपीट करा. State the importance of IPv6 over IPv4. Question mark. This question is for 2 marks. Next, state the concept of fragmentation in IPv4. State the concept of fragmentation in IPv4. 2 marks. This question is for 2 marks. Next, for the block of IPv4, समोर तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर 2 मधला डी हा लिहायचा आहे. क्वेश्चन लिहा. क्वेश्चन नंबर 2 मधला डी स्क्रीनवरती दिसतंय. For the block of IPv4 addresses given below, build subnet mask, broadcast address and number of hosts possible आणि IP addresses दिलेले आहेत. /22 आणि /26 असं लिहा IP addressच्या पुढं. हे CIDR आहे. हॅलो आदित्य गायकवाड. हॅलो आदित्य गायकवाड. येस मॅम. हा आवाज येतोय ना तुम्हाला माझा व्यवस्थित? हो. हा तुमचा रिझल्ट काय आहे? माझे विषय बॅकला आहेत मॅम. किती? काय आता मला एवढं लक्षात नाही माझ्या, पण बॅकला आहेत विषय. लक्षात नाही? रिझल्ट बघितलं नाही का तुम्ही? बघितलाय. लक्षात नाही माझे उडवाउडीचे आन्सर कसे देताय मग? लक्षात नाही म्हणून सांगताय, लाज वाटते का सांगायला सगळ्यांसमोर? तुम्ही अगोदर लेक्चरला म्हणजे TY ला इलिजिबल आहात का ते आधी कन्फर्म करा तुमच्या फ्रेंड्स कडून आणि मग परत लेक्चर करा.
Okay, next question. Next question from first chapter is लिहा. समोर तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर 6 दिसतोय. त्याच्यामधला बी लिहायचा आहे. बी फॉर द IP addresses given below. Identify the classes to which identify the classes to which the following IP numbers belongs to. Then second, identify network address section. Then third one, identify host address section. आणि चौथं करायचं कॅल्क्युलेशन काय आहे? कॅल्क्युलेट नंबर ऑफ होस्ट दॅट कॅन बी असाइन्ड विथ इच नेटवर्क. हे जे काही IP ऍड्रेसेस दिलेले आहेत, ह्या IP ऍड्रेसेस वरून ह्या 4 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. काय काय? पहिलं, आयडेंटिफाय द क्लासेस टू विच द फॉलोइंग IP ऍड्रेस बिलॉंग्स. देन नेटवर्क ऍड्रेस सेक्शन त्यातला फाइंड आउट करायचा आहे. होस्ट ऍड्रेस सेक्शन फाइंड आउट करायचं आहे. आणि नंबर ऑफ होस्ट किती आहेत त्या नेटवर्कसाठी ते कॅल्क्युलेट करायचे. हे 4 IP ऍड्रेसेस आहेत. ह्या 4 IP ऍड्रेसेससाठी ह्या 4 गोष्टी कॅल्क्युलेट करून किंवा आयडेंटिफाय करायचे. नेक्स्ट, आता हा क्वेश्चन आहे तो 6 मार्क्ससाठी आहे. हे थेअरी एक्झामशी रिलेटेड हे सगळे क्वेश्चन्स आहेत. ज्यावेळी थेअरी होईल एक्झाम त्यावेळी अशा टाइप मध्ये येतील क्वेश्चन. अदरवाईज ऑनलाईन एक्झामिनेशन झाली तर MCQs. ते MCQs पण तुम्हाला नंतर दिले जातील. ठीक आहे, झालाय क्वेश्चन लिहून? 2 मिनिट. हो मॅम. ठीक आहे, लिहा.
ठीक आहे, झालंय. नेक्स्ट क्वेश्चन. Next question. State why IPv4 is called connectionless protocol. क्वेश्चन नंबर 1 जो दिसतोय, ए आणि बी दोन्ही क्वेश्चन लिहा. State why IPv4 is called connectionless protocol. 2 marks. Then B, describe different classes of IPv4 classes. Question mark. ठीक आहे, 2 क्वेश्चन झाले असतील लिहून. हे बघा, हा डी पण लिहा, हायलाइट केलेला, ब्ल्यू मध्ये हायलाइट केलाय. Describe is the need for network address translation question mark for 2 marks. बरेच जण लेफ्ट होत आहेत बघा. बरेच जण काय करतायत, मीटिंग मध्ये बघतात काय चाललंय काय नाही लेक्चर मध्ये, आणि थोड्या वेळाने लेफ्ट होत आहेत आणि परत मध्येच जॉईन होत आहेत. आता नाव पण मी सांगते. आता बऱ्याच जणांचं लक्ष नसतंय, बरेच जण मीटिंग चालू करून बसतात फक्त. आणि आता एक काम करायचं, आपापल्याने सगळे फोटो बऱ्यापैकी सगळ्यांनी केलेले आहेत. कोणाचा लहान मुलीचा फोटो आहे, कोणाचा फुलांचा आहे, ते काढून टाकायचे आणि आपले आपले फोटो तिथं अपलोड करायचे. आजच्याच करून घ्यायचं ते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Compare classful and classless addressing. Compare classful and classless addressing for 4 marks. Next question. For given IP question लिहा, हायलाइट केलाय बघा. क्वेश्चन नंबर 2 मधला डी. For a given IP address 172.16.10.22 and mask 255.255.255.240. Find the following: subnet mask, broadcast address, and valid range of IP addresses in this network for 4 marks. Write down fast.
ठीक आहे. ह्या थेअरी असाइनमेंट थेअरीमध्येच लिहायच्या आहेत. थेअरीज म्हणजे आन्सर त्याचे जे अनुसार असतील तुम्हाला नोट्स दिल्या जातील त्यानुसार आन्सर लिहायचे. आपल्याला काय मी तुम्हाला असाइनमेंट एमसीक्यूज म्हणून देणार नाही. अशा थेअरीमध्ये तुम्हाला लिहायला लागतील. ठीक आहे. पुढं हा रिपीट क्वेश्चन आहे. डिफरन्शिएट बिटवीन IPv4 and IPv6 for 2 marks. Then state the concept of fragmentation in a IPv4. State the concept of fragmentation in IPv4. हा पण रिपीट क्वेश्चन आहे. मगाशी कुठं तर आहे तो क्वेश्चन. Next, explain ICMP protocol. Describe the header format of ICMP. It is also repeated one. Write down this one. Describe the subnetwork address if the destination address is 200.45.34.56 and the subnet mask is 255.255.240.0. डेस्टिनेशन ऍड्रेस आणि सबनेट मास्क दिलाय त्याच्यावरून कॅल्क्युलेट करायचं आहे सबनेटवर्क ऍड्रेस फॉर 4 मार्क्स. नेक्स्ट Okay, again repeated one. Differentiate between IPv4 and IPv6. नाही तोच आहे बहुतेक क्वेश्चन पेपर. सेम क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. Fragmentation. चालतंय. ठीक आहे. एवढे आहेत असाइनमेंट क्वेश्चन्स. We will start with our syllabus. Okay, write down about title of the chapter. Write down fast about title of the chapter. The title of the chapter gives the significance of IP and network layer related protocols like IP, ICMP, etc. Already आपण फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन डिस्कस केलेलं आहे तेच आहे त्याच्यामध्ये जस्ट लिहून घ्या फास्ट. About title of the chapter. The title of the chapter gives the significance of IP and network layer related protocols like IP, ICMP. Then central idea of the chapter. In this chapter, we are going to study the important protocol from network layer is IP and all the basic concept of IP and its phases. स्क्रीन झूम करून लिहा पटपट. यातले बरेच जण लेक्चर चालू असताना अदर चॅटिंग करतात. ठीक आहे. मग ते स्टाफशी असेल आपल्या आपल्या मित्रांमध्ये असेल पण चॅटिंग करतात. लेक्चरकडे लक्ष नसतं. अक्षय जाधव, आता अक्षय जाधवला मी रिमूव्ह करणार बघा, परत त्याला अलाउ करणार नाही. जे कोणी आता जात आहे लेफ्ट होत आहे ना त्याला आता नाही अलाउ करणार मी अजिबात. ऍडमिशन न घेतलेले सोडून बघू अब्सेंट किती आहेत. नाव होतील.
ठीक आहे. सेंट्रल आयडिया लिहिली. पुढं इम्पॉर्टन्स ऑफ द चॅप्टर. This chapter is important in this course because from this chapter we are going to learn the important concepts like IP addressing, which is important in. सेंट्रल आयडिया दाखवता का? लिहा पटकन. Write down importance of the chapter. This chapter is important in this course because from this chapter we are going to study or learn a important or big concepts like IP addressing, which is important in networking. So we are going to study ICMP protocol and IP protocol. Formulate we have to study virtual private network for security purpose. Yes, it's over. Importance of the chapter. No. Shaha, write down fast, please. तुमच्या एकटीसाठी मला वेळ नाही एवढा थांबायला, पण फास्ट लिहायचं. ओव्हर. Next, outcomes of the chapter. First outcome, this chapter explain significance of the even field of packet format of इंटरनेट प्रोटोकॉल. एक मिनिट, ह्या चॅप्टरचे हा इथं आहेत बघा समोर. हे इथं मी हायलाइट करते का ते लिहा. आउटकम्स. एक्सप्लेन सिग्निफिकन्स ऑफ द गिवन फील्ड इन द पॅकेट फॉर्मॅट ऑफ इंटरनेट प्रोटोकॉल. हे त्याचे सीओज आहेत किंवा युनिट आउटकम्स आहेत. चॅप्टर आउटकम मध्ये लिहा डी पर्यंत. ठीक आहे, झालं असेल. येस मॅम. चॅप्टर 1, नेटवर्क लेयर अँड प्रोटोकॉल्स.
First of all, we will see functions of network layer. Okay. चॅप्टर इज नेटवर्क लेअर अँड प्रोटोकॉल. चॅप्टर कोणता आपला नेटवर्क लेअर आणि त्याच्यावरचे प्रोटोकॉल. तर नेटवर्क लेअरचे मग फंक्शन्स काय आहेत ते आधी बघितले पाहिजेत. ठीक आहे. नेटवर्क लेअरवरचे प्रोटोकॉल स्टडी करायचे तर त्या अगोदर सगळ्यात त्याचे म्हणजे नेटवर्क लेअरचे फंक्शन्स. हे बघा हे 7 लेअर तुमचं मॉडेल आहे. 2 डिव्हाइसेस दिसत आहेत ए आणि बी म्हणजे सेंडर रिसिव्हर आहे. ठीक आहे. आणि ह्या 7 लेअर वरून तुमचा जो काही डेटा आहे तो एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे म्हणजे एका म्हणजे सोर्स कडून रिसिव्हर कडे गेलेला आहे आणि रिसिव्हरचा पण सोर्स कडे आलेला आहे काय असेल तो रिप्लाय. हे पिक्चर इथं असं दाखवलंय. लेअर वाईज फंक्शन दिलेले त्यातला आपल्याला महत्वाचं काय नेटवर्क लेअरचे फंक्शन्स काय आहेत ते एकदा रिवाइज करायचे. ऑलरेडी आपण केलेले आहेत. लेअर 3 द नेटवर्क लेअर. लेअर 3 नेटवर्क लेअर. बघा काय करतो हा लेअर म्हणजे काय काय कामं करतो काय काय फंक्शन्स आहेत त्याचे. इट राउट्स the signal through different channels from one node to another. It acts as a network controller. It manages the subnet traffic or subnetwork traffic. It decides by which route data should be passed or should take. It provides the outgoing messages into packets. बघा काय काय काम करतो हा सिग्नल पास करतो स्पेसिफिक राऊट मधून किंवा डिफरंट चॅनल्स मधून एका नोड कडून दुसऱ्या नोड कडे. देन नेक्स्ट इट ऍक्ट्स लाईक ए नेटवर्क कंट्रोलर. हे नेटवर्क कंट्रोलरचं काम करतं म्हणजे ओव्हरऑल तुमचं जे काही नेटवर्क आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतं. देन इट मॅनेजेस द ट्रॅफिक. हे ट्रॅफिक मॅनेज करतं म्हणजे सपोज एखाद्या चॅनल मधून जर डेटा पॅकेट्स जात असतील पास होणार असतील तर त्याच्याकडे तो डेटा असणार आहे नेटवर्क लेअर कडे की बाबा ह्या चॅनल मधून एवढे एवढे पॅकेट जाणार आहेत दुसऱ्या चॅनल मधून असे किंवा त्या तिसऱ्या राऊट मधून असे एवढे एवढे पॅकेट जाणार आहेत. मग तिथं ट्रॅफिक आहे का नसेल तर पाठवा त्या तो जो काही स्पेसिफिक राऊट आहे त्याच्यातून पास करा. जर ट्रॅफिक असेल तर थांबा थोडा वेळ किंवा दुसऱ्या राऊटनी ते पाठवा पॅकेट. हे अशा टाईपचं गायडन्स कोण करतं नेटवर्क लेअर. इट डिसाइड्स बाय विच राऊट डेटा शुड बी पास्ड और डेटा शुड टेक. कोणत्या पाथ मधून कोणत्या राऊट मधून तुमचा डेटा गेला पाहिजे किंवा पास झाला पाहिजे हे नेटवर्क लेअर ठरवतं. का ठरवतं तर जास्त म्हणजे कमी वेळेत डेटा सेंड करणं हे त्याचं एक हे नेटवर्क लेअरचं मेन फंक्शन आहे म्हणजेच राउटिंग. ठीक आहे. म्हणजे मिनिमम शॉर्टेस्ट पाथ मधून काय करायचंय डेटा सेंड करतो आपण किंवा पॅकेट सेंड करतो. These are the functions. Then next one, it divides the outgoing messages into packet. जे काही मेसेजेस असतात बाहेर जाणारे नेटवर्क लेअर काय करतो तो जो मेसेज आहे तो काय करतो डिवाइड करतो पॅकेटच्या फॉर्म मध्ये पॅकेट्स मध्ये डिवाइड करतो म्हणजे कन्वर्ट करतो. नेक्स्ट फंक्शन्स बघा. नेटवर्क लेअर translates logical network address into physical address. Routers and gateways operate in the network layer. ठीक आहे. नेटवर्क लेअर वरती राउटर हा डिव्हाइस ऍक्ट असतो किंवा काम करतो. तिसऱ्या लेअरचे जेवढे काही काम असतात ते कोण करतो राउटर करतो. राउटरचं काम आहे आणि गेटवेचं त्यातल्या त्यात राउटर खूप महत्वाचा आहे. Routers and gateways operate on the network layer. Mechanism is provided by network layer for routing the packets
to final destination. Then connection services are provided by the network layer. Then breaks larger packets into small packet. ठीक आहे, नेटवर्क लेअर काय काय करतं, कनेक्शन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, त्यानंतर जो काही पाथ ठरलेला आहे किंवा जे काही मेकॅनिझम ठरवून दिलेलं आहे त्या पॅकेटसाठी, म्हणजे त्या फायनल डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी, तर ते मेकॅनिझम फॉलो करून हे नेटवर्क लेअर काय करतं, ते पॅकेट तिथपर्यंत नेऊन सोडतं. कनेक्शन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. त्यानंतर जर मोठं पॅकेट असेल तर ते छोट्या छोट्या पॅकेटमध्ये डिवाइड करतं नेटवर्क लेअर. दिस इज द नेटवर्क लेअर और फंक्शन्स ऑफ नेटवर्क लेअर. बघा आता प्रोटोकॉल्स, ठीक आहे, नेटवर्क लेअरवरचे प्रोटोकॉल्स आयपी आणि आयसीएमपी. ठीक आहे, हे बघा आयपी आणि आयसीएमपी. एक मिनिट. ठीक आहे, ह्या लेअर वरती 4 प्रोटोकॉल्स आहेत. कोणते कोणते तर आयपी, आयसीएमपी, एआरपी आणि आरएआरपी. ठीक आहे, त्यातले 2 आपण ह्या सिलेबस मध्ये आत्ताच्या आपल्या बघणार आहे. तर कोणते कोणते बघणार आहे, आयपी हा एक प्रोटोकॉल बघणार आहे आणि आयसीएमपी. ठीक आहे, नेटवर्क लेअर बघतोय, चॅप्टरचं नावच आहे नेटवर्क लेअर अँड प्रोटोकॉल्स. नेटवर्क लेअरचे फंक्शन बघितले, त्यानंतर त्यावरचे प्रोटोकॉल्स कोणते कोणते बघायचे, तर आयसीएमपी, आयपी, एआरपी आणि आरएआरपी असे 4 प्रोटोकॉल्स आहेत. आयसीएमपी म्हणजे इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. ठीक आहे, याचं फंक्शन काय, इट कंट्रोल अँड एरर मेसेजेस. देन एआरपी ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल आहे, फिजिकल ऍड्रेस रिलेटेड हा प्रोटोकॉल आहे. त्यानंतर आरएआरपी रिव्हर्स ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल, हा इंटरनेट ऍड्रेस रिलेटेड प्रोटोकॉल आहे. त्यानंतर आयपी इंटरनेटवर्क प्रोटोकॉल और इंटरनेट प्रोटोकॉल, आयपी, हे प्रोटोकॉल आपण आता स्टडी करणार आहे. इथपर्यंत समजलं चॅप्टरचं इंट्रोडक्शन. येस और नो? येस मॅम. ठीक आहे, इथपर्यंत चॅप्टर समजलाय. येस आता मॅम. बघा नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. ठीक आहे, नेक्स्ट काय, आता इंट्रोडक्शन तर बघितलं, आता नेटवर्क लेअर त्याचे फंक्शन आणि प्रोटोकॉल बघितले. आता पहिला पॉइंट आपण बघूया, आयपी ऍड्रेसिंग. ठीक आहे, आयपी ऍड्रेसिंग सिलेबस तुम्ही लिहिला आत्ताच, माहिती आहे सगळ्यांना. पहिला पॉइंट आहे आयपी ऍड्रेसिंग. व्हॉट इज आयपी ऍड्रेसिंग? वी विल स्टार्ट. IP, Inter-Network Protocol or Internet Protocol, that is called as IP. Abbreviation is IP. So what is an IP address? आपण बऱ्याच वेळा बघितलंय किंवा आयपी ऍड्रेस तुम्ही डेटा कम्युनिकेशन मध्ये पण सेकंड इयरला पण तुम्हाला बऱ्याच वेळा माहिती आहे आयपी ऍड्रेस. ठीक आहे, तर हे आयपी ऍड्रेस काय असतं, तर बघा an IP address is a 32-bit sequence of ones and zeros. ठीक आहे, शक्यतो तुमचा आयपी ऍड्रेस काय असतो, 32 बीटचा असतो आणि 32 बीटचा सिक्वेन्स असा की त्याच्यामध्ये 1 आणि 0 इन्क्लूड असतात. अ वे टू आयडेंटिफाय मशीन्स ऑन ए नेटवर्क. नेटवर्क मधल्या मशीन्स ह्या आयपी ऍड्रेस थ्रू आपण फाइंड आउट करतो, म्हणजे सांगतो की ही मशीन ही आहे, ती मशीन ती आहे. हे कसं सेग्रिगेशन करतो, तर विथ द हेल्प ऑफ आयपी ऍड्रेस. इट इज ए युनिक आयडेंटिफायर. देन न्यूमरिकल लेबल दिसतंय तुम्हाला समोर.
न्यूमरिकल लेबल Yes, ma'am. Yes, ma'am. 1010च्या फॉर्म मध्ये न्यूमरिकल लेबल दिलंय म्हणजेच 32 बिटचा सिक्वेन्स दिलाय जो की 1 आणि 0चं कॉम्बिनेशन आहे म्हणजेच तो तुमचा असणारा आयपी ऍड्रेस आहे. दिस इज अन आयपी ऍड्रेस. व्हॉट इज आयपी ऍड्रेस? आयपी ऍड्रेस इज अ 32 बिट सिक्वेन्स ऑफ वन्स अँड झिरोज. मग आयपी ऍड्रेस कशासाठी यूज करतात तर आयडेंटिफाय मशीन आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा एखादा नोड आयडेंटिफाय करण्यासाठी नेटवर्कवरचा एखादा नोड एखादी मशीन आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या आयपी ऍड्रेसचा आपण वापर करतो. हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. एक मिनिट, स्क्रीन दिसत नाही. ओके, नेक्स्ट. देन आयपी. व्हॉट इज अन आयपी ऍड्रेस? बघितला कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट इज द आयपी युसेज. कुठं कुठं यूज होतो आयपी ऍड्रेसचा तर इट इज यूज टू कनेक्ट टू नेटवर्क्स और टू computers. It allows transfer of files and emails. Then what is an internet protocol? What is IP? It is a protocol used for communicating data. Communication purpose साठी हा IP वापरतात. It is used across a packet switched network. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय आयपी. ठीक आहे. आयपी प्रोटोकॉल आपण वापरतोय तर कशासाठी वापरतोय? कम्प्युटर कनेक्ट करण्यासाठी आणि किंवा कम्युनिकेशन साठी वापरतो. पुढे सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय आयपी. मग आयपी कडून आपल्याला काय काय दिलं जातं? सर्व्हिसेस काय काय दिल्या जातात? आयपी काय काय सर्व्हिसेस देतो तर ऍड्रेसिंग आणि फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. ऍड्रेसिंग आणि फ्रॅगमेंटेशन. आयपी ऍड्रेसिंग म्हणजेच आपला पहिला पॉइंट. बघा आता आयपी ऍड्रेसिंग. आयपी काय करतो तर दोन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, ऍड्रेसिंग सर्व्हिस आणि तुमची फ्रॅगमेंटेशन. त्यातलं पहिलं बघतोय आपण. ऍड्रेसिंग सर्व्हिस काय आहे तर आयपी ऍड्रेस, जे की तुम्ही आयपी ऍड्रेसेस बघता, दॅट इज द ऍड्रेसिंग कन्सेप्ट. मग त्या आयपी ऍड्रेस मध्ये दोन वेगवेगळे भाग आहेत. नेटवर्क पार्ट आहे आणि त्यातला होस्ट पार्ट आहे म्हणजे लोकल पार्ट. हे माहिती सगळ्यांना आहे. डेटा कम्युनिकेशन मध्ये स्टडी केला असेल सगळ्यांनी. आयपी ऍड्रेसचं स्ट्रक्चर कसं असतं? त्यातला थोडा पार्ट नेटवर्क पार्ट असतो आणि दुसरा पार्ट असतो तो होस्ट पार्ट असतो. म्हणजे नेटवर्क पण डिफाईन केलं जातं आणि होस्ट पण डिफाईन केला जातो, त्यात सांगितलं जातो. मग आयपीचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा आयपी ऍड्रेसचं स्ट्रक्चर काय आहे? आयपी ऍड्रेसेस कन्सिस्ट ऑफ 4 सेक्शन्स. मोबाईलची स्क्रीन तुम्ही झूम करू शकता म्हणजे दिसते तुम्हाला व्यवस्थित. आयपी स्ट्रक्चर
और आयपी ऍड्रेसेस कन्सिस्ट ऑफ 4 सेक्शन. आयपी ऍड्रेस हा टोटल 4 सेक्शनचा बनलाय. Each section is of 8 bits long. Each section can range from 0 to 255. मग बघा एक एक्झाम्पल दिलंय 128.35.0.72. म्हणजे त्यातल्या प्रत्येक सेक्शनच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या 0 टू 255च्या रेंजमध्ये आपण देतो. आणि त्यातला प्रत्येक सेक्शन हा 8 बिटचा आहे. जर बीटच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक सेक्शन हा 8 बिट लॉंग आहे. असे 4 सेक्शन, 8 चोक 32, म्हणजे टोटल तुमचा आयपी ऍड्रेस किती झाला? 32 बिटचा झाला. मग बघा आयपी स्ट्रक्चर, त्यातच परत आयपी स्ट्रक्चर बघितलं काय आयपी, तर त्यामध्ये 2 सेक्शन आहेत, होस्ट सेक्शन आणि नेटवर्कचं सेक्शन. मग परत आयपी ऍड्रेसचे क्लासेस आहेत. अशा आयपी ऍड्रेसेस खूप आहेत अवेलेबल. मग त्याला काय केलंय? क्लासिफाय केलंय. टोटल 5 क्लासमध्ये क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी अँड लास्ट वन इज द क्लास ई. दीज आर द क्लासेस ऑफ आयपी ऍड्रेसेस. टोटल 5 क्लासेस. बघा आता क्लास ए शक्यतो कशासाठी वापरतात? इट इज रिझर्व्ड फॉर गव्हर्नमेंट. देन क्लास बी रिझर्व्ड फॉर medium companies. Class C reserved for small companies and class D are reserved for multicasting purpose. Then class E, अजून class E शक्यतो कोण वापरत नाही, हा रिझर्व केल्या फ्युचर यूज साठी. ठीक आहे. हे असे जे क्लासेस आहेत ते आपण वापरत असतो. म्हणजे तुम्ही आता एक आयपी ऍड्रेस बघितला 172 डॉट काय असेल तो, किंवा मागच्या एक्झाम्पल मध्ये आहे ते एक एक्झाम्पल 128.35.0.72. मग ह्या रेंज वरून आपण ठरवायचंय की क्लास ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे. ते पुढे आपण बघूया कसं ठरवायचं ते. इथपर्यंत समजलं क्लासेस ऑफ आयपी ऍड्रेसेस. अप टू दिस गेटिंग? Yes, ma'am. ठीक आहे. कोणाला समजतंय, समजत नाही किंवा फास्ट होतंय असं कोणी आहे? फास्ट होतंय का? येस ऑर नो? नो. हॅलो. हा बोला, कोण आहे? मॅडम मी आहे. हम्म आपल्या आता एखाद्या मशीनला जो तो आयपी ऍड्रेस अलॉकेट होतोय, हम्म मग तो ह्यामधल्या कुठल्या स्ट्रक्चर मध्ये येतो नेमका? आपल्या मशीनला म्हणजे आता तुमची घरी जी मशीन आहे हा. त्या मशीनचा आयपी ऍड्रेस बघा की रेंज काय आहे. आता ती रेंज मी पुढे शिकवणार आहे की मग तुम्हाला ते कळते क्लास ए चा आहे, बी चा आहे, सी चा आहे. आपण शक्यतो बी आणि सी चे वापरतो. कंपनी, स्मॉल कंपनीज. ठीक आहे. बी आणि सी चे असतात शक्यतो. ओके. हा ठीक आहे. इथपर्यंत बास करूयात. नेक्स्ट लेक्चरला काय करूया? नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? कोणाला लिहून घ्यायचं आहे का? अदरवाईज मी काय करते, सगळं झालं सिलेबस की मी ह्याच्यात पीपीटी ग्रुपवरती शेअर करत जाईन. आणि ज्यांना जिथं लिहून घ्यायचं गरजेचं वाटतं त्यांनी तिथं लिहून घेतलं तरी चालेल. ठीक आहे. 2 मिनिटं होल्ड करा, मी प्रेझेंटी घेणार आहे. रोल नंबर 2 absent. 4 absent. ठीक आहे. प्रेझेंटी द्या. रोल नंबर 1. येस, रोल नंबर 1. Yes, ma'am. Present, ma'am. 2 absent. 3. Present. 4. 5. Present, ma'am. 6.
Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present. 9, Present. 10, Present. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present, ma'am. 14, Present, ma'am. 15, Present. 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19, Present, ma'am. 20, Present, ma'am. 21, प्रेझेंट 22, Present. 23, प्रेझेंट 24, Present. 25, Present. 26, Present. 27, Present. 28, Present. 29, Present. 30, absent. 31, Present. 32, Present. 33, Present, ma'am. 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, 37, Present. 38, 48, 39, Present, ma'am. 40, प्रेझेंट मॅम 41. Yes, roll number 40. मॅम प्रेझेंट ते 41चं 40 झालं. हे व्यवस्थित करा बरं का, नाही तर मी सरळ absentee कन्सिडर करणार आहे बघा. 41, येस मॅम 41. Who is 41? अरे 41 कोण आहे? लांबोरे, तुमचा नंबर किती आहे? मॅम 41 होता 40 झाला. ठीक आहे, मग तुम्ही 40 ला दिली ना प्रेझेंटी. हा मग आता 41 ला कुणी दिली मग प्रेझेंटी? दिलीच नाहीये मॅम कोणी. अरे दिली, असं कसं करताय? ठीक आहे, 41 absent. गुंड श्रीकांत. 42, Present. 43, Present. 45, absent. 46, Present. बघा आहे का? यांचा गोळ्यांना कळते का? हे 56 मॅडम माझं 45 दोन. झालाय. चेंज करायचं राहिलंय. मग ते कधी करणार मिसाळ? येस गायत्री मिसाळ. करते मॅडम आज. नाही नाही, तुमच्यात आजच्या absentee पडणार. तुम्हाला कालच्या दिवसात नाही का करता आलं? किती वेळ लागतोय करायला? 5 मिनिट सुद्धा नाहीत लागत. पूर्ण 2-3 महिने आपण हेच करत बसूया. रोल नंबर चेंज करूया आणि अपडेट करूया. "44 absent. 45, 46, 47, Present. 48, Present. 49, Present. 49. Present. ठीक आहे. हॅलो 49, अनम्यूट करा. 49. Yes, ma'am. काय काय शिकवलं आजच्या लेक्चरला?
येस PHP 14. चा यूज PHP म्हणजे काय? हॅलो 49. येस वैष्णवी माने हॅलो 50. येस मॅम. हा हे निशा कांबळेचा आवाज आहे का हा? आता तुम्ही ऐकलात ना? हा. तिचाच आहे का आवाज? हो. बर ठीक आहे. 49 अब्सेंट आहे, रिप्लाय देत नाहीयेत त्या. 50 आहे. मॅम प्रेझेंट आहे की 49? हा 49 प्रेझेंट आहे. तेच ते सांगा की काय शिकवलं आज? PHP म्हणजे काय, त्याचा यूज काय? PHP आपण PHP PHP शिकवलं. काय सांगतात बघा त्यांचं तेच. ठीक आहे 49 अब्सेंट आहे. तुम्ही लेक्चरला अब्सेंट आहे. मला सांगता येत नाहीये. ओके 50 51 51 प्रेझेंट प्रेझेंट 52 प्रेझेंट 52 प्रेझेंट मॅम. हु इज 52? प्रेझेंट मॅम. अरे पाटील काय केलं काल दिवसभर? येस 52 येस मॅम. काय केलं काल दिवसभर? दुपारी माझं प्रॅक्टिकल झालं ना, त्याच्यानंतर काय केलं पाटील? नो मॅम. काय काय नो मॅम म्हणजे काय? हे बघा तुम्ही जर तुमच्या कामामध्ये जर प्रॉम्प्ट नसाल, ठीक आहे. म्हणजे जे काही ह्या छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन, ज्या काही नोटिसेस सांगितल्या जातात, जर तुम्ही प्रॉम्प्टली किंवा फॉलो करत नसाल, तर त्याचा काही उपयोग नाहीये. ठीक आहे. मी तुम्हाला सगळ्यांना कालच्या काल रोल नंबर चेंज करायला सांगितले होते. मी इकडे स्टाफला सगळ्या आपल्या क्लासला सांगते ओरडून की नवीन प्रमाणे अटेंडन्स घ्या. आणि तुम्ही जर अटेंडन्स चेंज करत नसला तर काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग आहे तुम्हाला रोल नंबर असाइन करून? येस करतो मॅम. पाटील आज आणि करतो. आज अजून करतो कोण मॅम. होतं वरती? आज काय चेंज करतो. उपयोग आहे ऍडमिशन आणि बाकीचे सुद्धा? तुम्ही ऍडमिशनचे 9 जण राहिलेले आहेत. एक जण तर आले का बघा. बाजीराव काय करत फोनवरती सांगतात की आम्ही ऍडमिशन केलंय, फोन केलाय आणि हे झालंय ते झालंय. इथं कॉलेज पर्यंत कोण आलंय का एक जण तरी त्या राहिलेल्यांपैकी? नुसतं फोन करून सांगतात. एचओडींना फोन आहे, सीसीना फोन आहे आणि प्रिन्सिपलला फोन आहे. म्हणजे फोन करून रिकामे झालेत. आपापली जबाबदारी झटकून दिली त्यांनी की आम्ही फोन केला आता आम्हाला अलाउ करा. हे कॉलेज ऍडमिशन घेण्यासाठी येऊ शकत नाही तुम्ही इथपर्यंत. गावं फिरता सगळ्या तुमच्या पालकांबरोबर सगळेजण. कॉलेजमध्ये यायचं म्हटलं की तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? लॉकडाऊन आहे, गाडीच नाहीये आणि हे करोना आहे. असेल त्या आता कॉलेज तर नाहीच सोडा. एक दिवस यायला प्रॉब्लेम आहे ह्या लोकांना. आणि काही रिझन फुलिश रिझन पुढे करतात की जे व्हॅलिड नाहीयेत. की असंच झालंय तसंच झालंय. साधा कॉमन सेन्स पाहिजे. ही तुमची बॅच जी दिसते ना, मी फार तुम्हाला मग स्ट्रिक्टली बघा फॉलो सगळं करायला लावणार आहे. तुम्ही जर नाही ना हे असे रिस्पॉन्सेस वेळच्या वेळी दिले, मग ते सगळं काय असेल ते स्ट्रिक्टली सगळं फॉलो करावं लागेल आणि स्ट्रिक्टलीच होईल सगळं. साधी सिंपल गोष्ट आहे. ऍडमिशन येऊन घ्यायचंय तर तुम्हाला येणं होत नाही. साधं नाव आणि रोल नंबर 1-2च सेकंदाचं काम आहे. एडिट फक्त करायचं. व्हॉट्सअप वरती आपण तासन तास असतो. शेअर चॅट वरती तसा तासन तास असतो. ते लक्षात राहतं, हे लक्षात राहत नाही. हे तुमचं अकॅडमिक आहे. झालं तुम्ही आता हे लास्ट इयर आहे. तुम्हाला नंतर आम्ही कशाला काय बोलतोय एकदा तुम्ही इथून पास आउट झाल्यानंतर. जे रूल्स आहेत ते फॉलो करत जा ना. तुम्हाला पण बरं आणि आम्हाला पण बरं. $53, प्रेझेंट. $54, प्रेझेंट. $55, प्रेझेंट मॅम. $56, Present, ma'am.
57, Present. 58, Present. 59, Present. 60, absent. 61, Present. 62, Present. 63, Present. 64, Present. 65, Present. 66, absent. 67, absent. 68, 69, Present. 70. कोण आहे रोल नंबर 70? एक मिनिट. 70 कोण आहे बघू. चेंज झालं ना आता. हॅलो मॅम. बोला. सोमनाथ चोपडे आहे. हा, चोपडे आहे ना. एक मिनिट. हा, 70 चोपडे. अब्सेंट आहे ना. आणि ऍडमिशनच नाही घेतलं. त्यानंतर 71, प्रेझेंट. 72, प्रेझेंट. 73, प्रेझेंट. 73 पर्यंतच आहेत ना. हा, 73. जाधव अभिषेक 73. ठीक आहे. आणि निम साताराचे वैभव आहेत. तुमच्या ते रोल नंबर मध्ये पण तिथं डॉट आणि हे टाकू नका. एकसारखं ठेवा. स्पेस द्या मध्ये. आता हे 51 कोण आहे? रोहन बागल. 51 आणि लगेच नाव लिहिलंय. तिथं मध्ये स्पेस टाका जरा. व्यवस्थित लिहा ते. एडिट करा तिथं. आणि कोणतरी बघा तरळे धनश्री. सेम 56 मध्ये हे करा. स्पेस द्या तुमच्या नावाच्या. Yes, ma'am. ठीक आहे. आजचे अब्सेंट स्टुडंट बघा. 2, 4, 30, 38, 41, 44, 49, 60, 66, 67, 68 अँड 70. आणि न्यू साताराचा एकच प्रेझेंट आहे. ठीक आहे. लेफ्ट झालात तरी चालेल. Roll number 10, 8, 1947. Why you are in meeting? Yes, roll number 8, 10, 19. Why you are in meeting?